सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। राजवीर पहिल्यांदाच त्याच्या स्वतःच्या घरात आलाय आणि ही श्वेताला 4 महिन्यांनी भेटते। तब्येत बरी आहे? तब्येत बरी आहे? तब्येत बरा वाटता? कसं बरा नाही काय नाही आपला नाही अजून काय करू बारक्यात घेऊन गेलो होते की हो ते येऊन गेले पुढे मग घेऊन ये मग आधी घरी जा काय आणलं हो आणलंय आणलं हो जातोय हा हो आणलंय देतो थांब। आम्हाला ओळखत नसते जा पहिले घरी जा उतरून टाक। कुठे आहे बाबूवाली? कुठे आहे बाबूवाली? कुठे आहे बाबू? दादा आणि वहिनीने राजवीरसाठी कपडे आणलेत। आता हे कपडे आणले मी गोव्यात जाऊ आता लगेच नाही होणार वाढत्या अंगाच्यात ना। हा पण छान आहे मला हे आवडलं हे पण मस्त आहे गोवा आयटम मला हे पण आवडले पण हे छान वाटले तिथे लावलेले होते नाही आहे छान पण असं परी बाबूला आवाज दे बाबू जेवायला आहे काळ्या वाटाणा सांबारा काजूची भाजी पुरी आम्रखंड किती रे बे। दादा वहिनी आलेत परीच आमच्या शक्ती प्रदर्शन चालू आहे। राजवीर शेठ आमचे झोपलेत वहिनीबाईंनी अरे कोथिंबीर वड्या संपल्या एवढ्याच होत्या अरे काय त्यांनीच त्या खाऊन संपवलंय सकाळपासून। तर सकाळ झाली आणि आज नस पाडव्याचा दुसरा दिवस आणि इथे समोर 3 बकरे बघतायत। हे अभिदादा माझा आणि त्यानंतर आमच्या परीचा असे 3 नवसाचे बकरे आहेत। हा कोणाचा तरी एक आहे आणि हा कोणाचा तरी एक आहे। आतापर्यंत 5 बकरे तर दिसत आहेत आणि हे आपले सगळे गावकरी काहींचे गेल्या वर्षी नवस पूर्ण झालेत ते येतात फेडायला काहींची यंदा करायचे ते येतात काही हातबेटीचं नारळ घेऊन येतात। हा आपला 12-5चा मांड आहे म्हणजे गावातला सगळ्यात महत्त्वाचा मांड। बाकी सांगते थोड्या वेळ। ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग। दिवसाची सुरुवात आज मिरचीपासून करतोय। मिरच्या घेऊन आलोय बेडगीचे 5 लॉट। पटना चांगली नव्हती सो त्याला म्हटलं मला चांगल्या क्वालिटीची पटना जशी आपली रेग्युलर असते तीच मागव। आणि नाग्या आणि विवेक आज चाललेत मुंबईला तो आता हा निघालाय सलूनमध्ये जायला। आम्ही मॅची भरवतोय मिरची उचलायची। संध्याकाळच्या पोस्ताची तयारी जोरात आहे आमचे काकी। अरे नाही सोयीनच असतो तुम्ही काळजी नको करू बघताय मी आधीच। किती कांदे ते अंदाजे किलो कोणाक माहिती? 50 नसतले 25 किलो असतले हो नारळ 50 ते लागतातच। ते बरी भाऊ तू कसली आणि तयारी करता रक्तीची तयारी करता एवढी रक्ती निघाली 5 बकऱ्यांमध्ये आणि आता रक्ती स्पेशलिस्ट काय हा रडू नको। तर मंडळी ही आमची सगळी सुतार मंडळी आहेत यांची आडनाव सुतार आहेत आणि ही सुतारवाडीतच आमचं देवघर आहे। सो हे जे पोस्ताचं जे काही मटण वगैरे असतं ते कटिंग करायचं काम ह्या मंडळींचं असतं। पूर्वीपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि ते सुद्धा आणि इथली सगळी लोक सुद्धा आजही जुनी प्रथा जुनी संस्कृती जपायचा प्रयत्न करतात। सो हे नवसाचे बकरे होते आणि आता त्याचा आज पोस्ट आहे आणि दरवर्षी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नस पाडवा असतो त्या दिवशी हे बकरे नवसाचे ज्यांचे नवस पूर्ण झाले त्यांचे बकरे मानवले जातात आणि मग कापले जातात। काका असतात। नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे। आता आपण आहोत आपल्या मांडावर म्हणजेच देवघरातल्या मांडावर आणि आज मळबट आहे बघू शकता सगळं काळोख केलं आहे पावसाने। दुपारची जास्त नाही 4-4:15 झाले असतील आणि पावसाने पूर्ण काळोख करून ठेवलं आहे। हवा थंड सुटली आहे आणि आज नस पाडव्याचा दुसरा दिवस आहे म्हणजे पाडवा होऊन आजचा पाडवा होऊन आजचा दुसरा दिवस। ओके सो काल सोमवार होता काल आपल्या देवीचा वार असतो म्हणून काल बकरे वगैरे कापले नाही आज कापलेत आणि हा व्लॉग त्यांच्यासाठी जाय ज्यांना मटण वगैरे आवडतं
रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे. जास्त आपण वेगळं काही दाखवणार नाही या व्हिडिओत. सो सगळ्यात आधी आपण रक्तीची रेसिपी बघतोय. 5 बकऱ्यांची रक्ती आहे आणि त्याची रेसिपी. मटन रक्ती सगळ्यांचा जवळचा विषय आणि आमचे रक्ती स्पेशलिस्ट चालेल. काय आणलं होतं कढीपत्ता? माझ्याशिवाय फोडणी दिलीस तर पाप लागेल, मला आवाज दे. सो आता सगळ्यात आधी आपण रक्तीची व्हिडिओ बघूया. त्यानंतर आपण हे एक्झॅक्टली मटन किती किलो आहे त्याचा अंदाज काढू आणि तेवढ्या किलोच्या मटणाची रेसिपी नक्की कशी असेल, किती साहित्य लागले आणि काय फोडणी वगैरे असते आणि त्यानंतर एवढ्या सगळ्या मटणाचं नक्की काय करतात, पोस्ट म्हणजे काय, हे सगळं या व्हिडिओतनं आपण बघणार आहोत. सो स्टे ट्यून. ओके, तर रक्ती बनवायची सुरुवात झालेली आहे. त्याच्याने ते तेल घातलंय टोपात आणि इथे हा कांदा, कढीपत्ता आणि एवढं ओलं खोबरं घेतलंय, मीठ आहे आणि मसाला आहे, गरम मसाला आहे, हळद आहे. कधीपासून नाही रक्ती बनवायला शिकला त्याच्या? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. कोणी शिकवल्या? बघून बघून. ओके, सो कढीपत्ता कांदा फोडणीला घालतोय. तर ये 8-9 कांदे होते ना? किती होते बाबू कांदे? 10 कांदे. सो आता कांदा छान तेलात परतवून घ्यायचा आहे. ओके, तर कांदा छान तेलात परतवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तेही रक्ती बारीक करून घ्यायची आहे, करून घ्यायची आहे. म्हणजे बाबू तू असं घाबरतं की त्या गेलो बकरो. अंगठी बघूया कोणाक भेटता. हा माकाच गावलेली हो, माका. ओके, तर गरम मसाल्याचं एक अख्खं पाकिट घातलंय. हे अर्ध की अख्खं? आगी नादी पिळल्या ना, ऑक्सिजन पाहिजे रे आगीला. इथे ऑक्सिजन नाही ना. आता त्याच्याने याच्यात मसाला घातलाय आणि तो मसाला छान परतवून घ्यायचा आणि मग मेन इन्ग्रेडियंट. ओके, तर त्याच्याने आता ह्यामध्ये सगळी रक्ती घातलेली आहे आणि आता ही ढवळायला लागेल. बाबा हे दे कपडे दे तापलो तो. होय ओके, तर रक्ती आता जरा घट्ट होईल. आता यामध्ये रवला घालूचा मीठ, त्यानंतर ओला खोबरं एवढं सगळं घालणार आहे. बघा अंदाजी घाल बाबा, नाही तर खारट करून ठेवतलं सगळं. सर्व लोक नाहीत कोण, आपलीच. दुमला. ओके, तर त्याच्याने आता यामध्ये खोबरे घातले आणि रक्ती आता घट्ट व्हायची. मगाशी आग पेटत नव्हती, आता पेटली, आधी भरपूर जास्त पेटली. काय केलं माहिती नाही, पण बाहेर पाऊस येऊन दे. ओके, सावकाश बघू. हा, मस्त बरं होतं त्याच्या. पावाची ऑर्डर दिलाच काय रे कोणी? तिला म्हणते धंदो घालूया कोंड्यात. एक नंबर झाला. तेव्हा या बाजू खोबरं राहून डेंजर काम होतं त्याच्या. आता माका है ना आलाची इच्छा नाही अजिबात. खरंच 2 पाव बारीक चिरलेलो कांदो आणि लिंबू असतो ना कापलेलो. हा, भाई ढवळ 4157 हा.
किती जणांच्या तोंडाला जसं माझ्या तोंडाला आता पाणी सुटलंय तसं सुटलंय कमेंट करून सांगा. ओके, सो आता ही फायनल रक्ती रेडी आहे अशा प्रकारे. आणि तुम्हाला पण घरच्या घरी रक्ती कधी करावीशी वाटली तर ही तेजसची पद्धत तुम्ही यूज करू शकता. खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे आणि रक्ती लागते पण खूप छान. सो कधी ट्राय केलात तर मला इंस्टाग्रामला टॅग करायला विसरू नका. आणि जे व्हेज आहेत त्यांच्यासाठी फक्त आमच्याकडून सॉरी. रक्तीची डिश तर झाली. आता प्रदीपच्या आईचं काम सुरू झालं. मोठी कढई ठेवल्या ना आणि त्यात जेव्हा आता वाटणाचं सगळं कांदो ती भाजतली. दरवर्षी हा काम तिचाच असतात. जवळजवळ 25 किलो कांदे ती काय असे भाजून काढूचे हत. आणि त्यानंतर तेवढाच खोबरा, ओला खोबरा, सुक्या खोबरा भाजून वाटूचा पण. आजचा व्हिडिओ लेंदी होणार. लागतोय बारीक बारीक पाऊस आणि जरा वातावरण थंड झालंय. मगाशी भरपूर काळोख केलेला पण आता उघडला. शितळा पडून गेलो. तर ही रक्ती जे इथे काम करायला येतात बायका पुरुष मंडळी त्यांच्यासाठी बनते. आणि पॉज जो होता तो अख्ख्या गावासाठी होता. तसाच रक्ती नसता, मटण असता. थंड होते जरा. हो पंकोला जरा. काढलं की नाही त्याच्यावरती पराठ समजलं. तर मंडळी आपण रक्तीची रेसिपी बघितली. आता आपण वेटिंग करतोय इतक्या किलोच्या मटणाची रेसिपी कशी करतात बघायला. आणि त्यानंतर पोस्ताला किती गाव येतो आणि त्यांना हे मटण कसं पुरतं. ॲक्च्युली हा प्रसाद असतो त्यामुळे भरपूर डबा भरून देतात असं नाही. प्रत्येक म्हणजे हे जे आमचं माणघर आहे आणि अजून 1-2 ह्या साईडची टेंबावरची वगैरे घर आहेत त्यांच्या घरून भाकऱ्या येतात. सो त्या सगळ्या भाकऱ्या एकत्र केले जातात. ते छोटे छोटे तुकडे केले जातात. सो प्रत्येक डब्यात 2 तुकडे भाकरीचे आणि एक एवढा चमचा मटण असं प्रसाद प्रसाद म्हणून दिला जातो. तर आता वाटण इथे भाजून रेडी आहे आणि आता हे वाटण सुकत घातलं आहे जेणेकरून थोड्या वेळाने मिक्सरला लावतील आणि मग फोडणीला सुरुवात करतील. तर संध्याकाळ ओली वाटण काढते ही एक ताई आणि आमची ही एक ताई. टॉप भरून वाटण. तर ज्यांचे नवसाचे बकरे होते ज्यांनी बकरे दिलेत त्यांना ही अशी मटणाची कोष्टी काढली जातात आणि बाकीचं मग पोस्ट करतात म्हणजे शिजवून देतात. हे असं कच्चं देणार. याचं किमू करू वराकडे ना हां जाऊया. बरं एक नंबर माझं घेऊन घ्या. आमचं झालं नाही बरोबर आहे. बस नाही हो नाही हो कोण रागेत नाही हो. प्रसाद आहे हो. आमका नाही दिला तरी चालत. असं नाही देवाचा म्हणून बरोबर आमचा घालून आमकाच देवा बनून त्याच्यात. ओके, सो अशा प्रकारे ही कोष्टी आणि ते पोस्ट ही पद्धत आहे. ओके तर आजचे कुक आचारी कोण आहात तुम्ही? आज तरी अंदाजे किती किलो मटण असतात या किती किलो मटण असतात अंदाजे तुमच्या? 28 किलो. हां 28 किलो. 5 बकऱ्यांचा फक्त 28 किलो असा पडतात. हां हां परत कोष्टी काढला. कोष्टी काढलेली 30-35 किलो अंदाजे. ओके, तो आता मटणाला आपण फोडणी देतोय. त्यासाठी इथे किती लिटर तेल विचारायचं नाही, घालायचं जोपर्यंत काका सांगतात घाला.
ओके, तर आता इथे काका मसाल्याच्या पुड्या कापतायत. किती किलो मसाला हो काका? 3 किलो. 3 किलो मसालो. 28 ते 30 किलो मटणाला अख्खा 3 किलो मसाला आणि 2 किलो किंवा 1 किलो गरम मसाला. गरम मसाला 1 किलो. 1 किलो. पंढरी काका काय घेऊन येलो? पंढरी काका तू काय आणलं? वाटाप. तर मोठ्या टोपात होत ना डायरेक्ट, म्हणजे भांडा कमी होईल. किती ग्रॅम? 200. हे 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. 100 ग्रॅमची 10 पाकिट असली ना. घाला भाऊ कढीपत्तो. तापला तेल घाला. गो. ओके, तर आता कांदा कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. फोडणी घालूक माणूस वेगळो, ढवळूक माणूस वेगळो, सांगूक माणूस वेगळो आणि बघूक आणि शूट करूक माणसं वेगवेगळी आहेत. ओके, सो कांदा कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. आता कांदा तसं जास्त शिजाक वेळ घेत नाही, कारण त्याला तापलेला चांगला. आता हे मसालो घालू नको घालू हातात घेऊन येले, परत पाठी गेले, काय विषय कळत. 3 किलो मसालो घातल्यावर तेलाची काय अवस्था होतली बघूया. नाही पाकिट दिसतं ते पर्सनली विचारतोय कशाला कोणता मसाला आहे. ओके, सो आता हळद आणि मसाला घालून छान तेलात परतवून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी काकांनी कलेजी पोपीस म्हणजे हलक्या आता घातले नाही. मग हे मटण जे आपलं टोटल 30 किलोचं आहे. बघा मजा जेव्हा या सगळ्या फोडींची लाय येतो मसाल्यात आणि छान परततील. सुक्या मटण खाऊ पण मजा आहे, पाणी मारू. पण नको आता नको ना काका, हळूहळू टोपा सगळं आपला ह्या होतो. वा. आणि एक कायल तो असतो ना ढवळणारो, तो काय गरम मसालो ना का त्याला वया होता काय पाहिजे अजून? हा सुटला. मसाला जळा नाही म्हणून, कारण खालून आग भरपूर आहे आणि जर आता खाली पाणी नाही ओतलं असतं तर मसाला टोपाला चिकटणार, त्यामुळे मग तो करपट होणार मटण, म्हणून ते पाणी ओतायला लागतं. कारण झाकण मारल्याशिवाय मटणाला पाणी सुटत नाही आणि पाणी सुटल्याशिवाय मटणाला तेल नाही सुटणार. काय विषय हो, हे कधीपासून चालू आहे हे सगळं आपल्या गावात? पूर्वंपार. म्हणजे तुम्ही लहान होते तेव्हापासून तुम्ही हे बघत आलात. म्हणजे ही प्रथा माझ्या माहितीनुसार 201 वर्षापासून चालत आलेली आहेत. पाणी घाल लागलो मसालो. ओके, मिठाची एक पुडी घातली नाही आता तरी पाणी सुटाको यार. तरी किती 3 पुड्या होय मिठाच्या? 2 1.5 टाटा नमकची एकच बसवायची. हा, आजचे माऊली ते आहेत. हो, ते ओळखतात माका, ओळखतास ना? शेजारी आहे मी त्यांचो. हो, कोणती रेडकन जर गाडी आठवली नाही ओके, तर आता सगळ्या फोडी मसाल्यात छान परतल्या आहेत आणि हाडा आणि नरम सगळं एकत्र गेलेलं आहे, त्यामुळे काय विषय नाही. ओके, तर आता कड आलेला आहे बारीक बारीक, पण मटण काय लगेच नाही शिजणार. आता इकडे ढवायला पाहिजे, खाली लागेल बिगेल नाही तर प्रॉब्लेम होईल. वा, हा आता लूज येणार. हा, आता ते फोडींचे लायो झाले हो. ओके, तर आता हो एवढंच. तर आता हे एवढं सगळं वाटप
त्या टोपात घालतील आणि मग मटण शिजवलं की त्यानंतर प्रसाद वाटतील, म्हणजे पॉस्ट. तर आपण आता थोडा वेळ ब्रेक घेतो आहे. मोबाईलची बॅटरी लो आहे, सो चार्जिंगला लावतो आहे. वाटण घालताना मे बी शूट नाही करता येणार. बघतायत फक्त. ओके, सो आता जे मगाशी मटण बनवलं होते ते रेडी झाले, म्हणजे पोस्ट रेडी झाले. मटण आणि भाकरीचा तुकडा आणि मटण, जसं मी सांगितलं नैवेद्याला द्यायचं आहे. तसं हे प्रत्येकाच्या घरातून जेवढे घरांची हिस्सेवारी आहे तेवढ्या हिस्सेच्या भाकऱ्या येतात. साहेब तुझ्या घरातून किती आल्या? 4. प्रत्येकी घरातून 4, 8, 5 जसं जमतील तशा देतात आणि असा बारीक बारीक तुकडा असं पानात लावायला लागतो. तर मंडळी अशा पद्धतीने हे पोस्ट चालू आहे आणि भरपूर धावपळ आहे. सो आता या सगळ्या मंडळींना अशा प्रकारे थोडं प्रसाद म्हणून देणार आणि त्यानंतर हा व्हिडिओ इथे संपतो.